नमस्कार मंडळी, मी सह्याद्रीचा वारकरी. आज मी आलो आहे कर्जत तालुक्यामध्ये जे सोंडाईचा गड म्हणून आहे, सोंडाई देवीचा गड. त्या गडाला भेट देण्यासाठी आलो आहे. गड म्हणजे एक टहाणीचा बुरुजच आहे, छोटासा गड. म्हणजे असा पूर्णत्वा जिथं बांधकाम असेल असा गड नाही. पण ज्या डोंगरानं शिवरायांच्या काळात शिवरायांना मदत केली हे स्वराज्य निर्माण करायला, त्याला आपण भेट देणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सो मी आता पायथ्याला जवळजवळ, म्हणजे इथं गाडी खाली मी पार्क केली आहे. पलीकडे इथं खाली थोडं पार्किंग आहे, तिथं पार्क केले. आता मी सध्या एकटाच आहे, त्यामुळं हातात मोबाईल धरला आहे आणि आपलं काम चालू केलं आहे. ही पूर्ण जी पर्वतरांग दिसते मागं माझ्या, ही पुढे येऊन इथं गड आहे इथं वरती. आता एक मेन मुद्दा आहे, इथं थोडं गाव आहे खाली आणि इथं रोड पूर्ण बंद केला आहे. मग का बंद केला आहे, वरती काय लँडस्लाईड झाले की काय की जायला बंदी केले काय माहीत नाही. पण आता बघा इथं हे पूर्ण कुंपण लावले या रोडला. इथून रोड आहे, तर बॅक कॅमेरा दाखवतो. हा बघा पूर्ण रोड बंद केला आहे. तर ह्यातनंच आपण वाट काढू. आणि हा बघा इकडं हे जे दिसतंय वरती, ही साईड ही सोंडाईचा गड आहे. जाऊ चला. आलो मी इथून त्या काट्यांवरनं जरा ढेंग टाकून आलो आहे. हा बघा इथं वरती हा जो डोम दिसतोय तो सोंडाईचा गड. चला, पायवाट आहे थोड्या, शेवटी एक दोन पायऱ्या म्हणजे लोखंडी शेडी आहेत. जास्त काय अवशेष नाही. अवशेष म्हणजे काय, देवीचं एक मंदिर आहे आणि 2 पाण्याची टाकी आहेत तिथं, बाकी काहीच नाही. चला. बापरे, अजून एक इथं स्टॉप आला आहे. समजत नाही नेमकं का केलं आहे. बघा स्पष्ट दिसतंय, जायला मज्जाव लावला आहे. आणि मधनं वाट दिसते, आपण शिरूयात ना. तर मी इथून खालून आलो, तर समोर आल्यावर 2 वाटा व्हायल्यात. एक राईट साईडला चालले, एक लेफ्ट साईडला झाली. तर आपल्याला वरती जायचं आहे. पण मी या वाटेनं थोडं पुढे गेलो, ही जरा वाट खाली चालली आणि आपल्याला या डोंगराच्या या सोंडेनं वरती चढायचं आहे इकडून. म्हणजे ही वाट एकदा मी वापरून बघतो. सध्या मी इथे एकटाच आहे. आज वार आहे, गुरुवार, त्यामुळे अजिबात गर्दी नाही. गर्दी म्हणजे कोण नाहीच आहे. ही खाली 4 व्हीलर दिसली, पण ज्यावेळी मी गाडी लावत होतो त्यावेळी ती वरती होती टॉपला. त्यामुळे आता बघतो ही तरी वाट थोडी जाऊन पुढं बघतो कुठं जाते. मग आपण नाही भेटली तर रस्ता बदलू, त्या वाटेनं वरती जाऊ. वाटते ही थोडी, म्हणजे इथून टर्न घेऊन पुढे चालली. हो काय, तो वरती आणि इकडून तिकडं वरती चालली. चला, जी मी चूज केलेली वाट होती ती बरोबर ठरली. मागवाग गड आला आहे आणि 1-2 माणसं जिथं मला दिसली, बहुतेक ती गाववाले असावीत, काय तर कामानिमित्त आले असतील. चला. पावसाळा चालू आहे, जुलै 16 तारीख आणि इतकं गरम व्हायला, इथं घाम येतोय अक्षरशः मला. घाम असं कोंडल्यासारखं व्हायला, श्वास घ्यायला दमछाक झाल्यासारखं. म्हणजे पावसाळ्यात असं होतं आहे, तर उन्हाळ्यात बेकार. छोटासा आहे गड, एकदम छोटा आहे. असं काही जास्त ट्रेक नाही आणि चढायला अवघड पण नाही. तसं गड आपण म्हणतो, पण हा टहाणी बुरुज आहे. जसा कलावंतीन आहे पनवेलजवळचा, तो पण एक टहाणी बुरुज आहे. त्याला प्रबळगड गड आहे साईडला आणि कलावंतीन दुर्ग हा टहाणी बुरुज आहे. म्हणजे एक वॉच टावर. आजूबाजूचं जे आपण शत्रूचं जे हालचाल आहेत त्या बघण्यासाठी ज्याचा उपयोग करतो आपण, तो. पण आता इथं तरी मेन गड, जसं तिकडं मी म्हणलं प्रबळगड, तसं काय नाही. डायरेक्ट एक वॉच टावर आहे. चला जाऊया. आता या गडाची खडी चढाई चालू झाली. म्हणजे पहिली पायरी जवळपास इथं आहे. म्हणजे या जे गावकरी आहेत त्यांनी आता प्रत्येक, म्हणजे जर दररोज त्याला देवीच्या दर्शनासाठी यायचं असेल तर तो एवढा मोठा डोंगर चढणार नाही. तर त्यासाठी त्यांनी काय केलं आहे, इथं पायरी तयार केले, घंटी केले, तर ध्वज लावला आहे, भगवा ध्वज. आणि पाया पडून इथंच नैवेद्य काही असेल, पानाचा विडा, गजरा पण ठेवलेला आहे, फूल वगैरे इथंच माळून ती इथून आपल्या कामासाठी रानावनात जातात. चला आपण दर्शन घेऊ आणि इथूनच आता वरती जायला सुरुवात करू. चला.
मी लोखंडी शिडी मार्गा सोडून जो खाली भाग आहे तो निम्मा भाग चढून आलो आहे आणि सोंडाई या गडावरती खाय प्यायची काही कमतरता नाही. फक्त रविवारी आलं पाहिजे. आज गुरुवार आहे. इथं बघा शकता सरळ हॉटेल आहेत. इथं खाली पण 2 आहेत. इकडे काय 2 साईडला 2 आहेत. आणि जिथं मगाची पायरी होती इथं घंटे बांधलेली त्याच्या बॅक साईडला एक होतं. म्हणजे खाय प्यायची काही कमतरता नाही. आणि आता बघू शकता ऊन लागालं आणि त्यात पाऊस पडाला आहे आणि घाम पण आला आहे. काहीच कळत नाही काय चाललं आहे. माझ्या मागं हे धरण दिसतंय हे मोरबे धरण. इथलं हे मोरबे धरण म्हणजे या काळात त्या काळात हा गड जी निर्मिती या गडाची झाली त्याचा असा ठोस पुरावा नाही की हा गड कोणत्या काळात तयार झाला किंवा तयार केला गेला. बहुतांशांच्या मते हा 17व्या शतकात म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी या वॉच टॉवरची निर्मिती केली असं म्हटलं जातं. कारण इथून पनवेल किंवा कर्जत अशी मोठी ठाणी जी आहेत ती जवळ आहेत. त्यामुळे या वॉच टॉवरची निर्मिती केली असावी. तर बहुतांश वरती बांधकाम नाही पण 2 जी टाके आहेत आता ते म्हणतात म्हणून आपल्याला वाटतं की हां ठीक आहे शिवाजी महाराजांनी निर्माण केली. पण जी टाके आहेत त्यातलं एक खोदीव टाका आहे आणि दुसरं जे आहे ते खांब टाका आहे. त्यामुळं बघू आपण पहिलं नेमकं खांब टाका आहे का नाही. मी जे एवढा सर्च केलं त्यामध्ये मला ते खांब टाका असलेलं सांगितलं गेलं. बघू तरी वरती जाऊन आलं. परत इथं दुकान आहेत 2-3 आणि असे झोपडपट्टीसारखे नाहीत. चांगले सुसज्ज बांधलेत. सुसज्ज म्हणजे आपण वादळ येऊ दे ऊन येऊ दे यापासून मस्त छानसं बसायला बाकडी पण तयार केलेत इथल्या लाकडापासूनच जंगलातल्या काट्या कुट्या काढूनच. आणि छत पण त्यांनीच बांधले. वरती फक्त कागद टाकला आहे. कधी आला कोणताही गड असू दे खात चाला इथलं. आणि मूळ महत्त्वाचं सगळ्यात बार्गेनिंग नका करू. 4 पैसे जास्त असतात इथं असलेच पाहिजेत. कारण पूर्ण तळातनं साहित्य घेऊन येऊन इथं त्यांना बनवावं लागतं. दुसरा त्यांच्याकडे उदरनिर्वाह नसतो. आणि असं नाही की 12 महिने 24 तास यांचं हा व्यवसाय चालू असतो. नाही. तर अशा गडावरनी गर्दी होते फक्त पावसाळ्यात आणि तेही रविवारीच. आणि मग पावसाळ्यातलं 4 महिन्यांचं फक्त रविवारी जर यांना भेटत असेल तर 4 पैसे एक्स्ट्रा दिले तर आपलं काही बिघडत नाही. देत चला खात चला त्यांच्याशी गप्पा मारा. बघा खूप म्हणजे त्यांची वागण्याची बोलण्याची शैलीच वेगळी असते. राहणीमान वेगळं असतं. बघत चला अनुभव घेत चला. चला आता आपण वरती आता मोठी चढाई चालू झाली. हो एकदम स्ट्रेट आहे बऱ्यापैकी. आणि वरती एक गँग आहे मला वाटते मुंबईची असावी भाषेवरून त्यांच्या वाटते. चला बघू मग. मी अजून वरती नाही गेलो. इथंच आहे ते खाली काकी गेलेत. हे जे दुकान आहेत ना ह्यांमधली जे काकी आहे तिकडं जे डोंगर साईडला एका झाड दिसते इकडे गेलेत. आणि आता मी त्यांच्या हातात एक पिशवी बघितली त्यामुळे ते काय तर फळ काढतात. मग आता करवंद जांभळाचा तर टाईम गेला. नेमकं काय काढालेत मला लय उत्सुकता आहे जाऊन बघायची काय नेमकं वेचाय चालू आहे त्यांचं. मोठमोठ्या झाडांचं काढालेत तिथं खाली गेलेत. काय वाटते जायचं करू धाडस चला. काय हो काकी खेकडे आहेत का? तरीच म्हटलं काय तर घेताय शोधालाय तुम्ही. आता अशी वरती असतात मग कसं काढताय? काठीला काय लावलंय का तुम्ही? त्या काय लावलंय? म्हणजे गांडूळ मग असं जिवंतच असते का ते? टोळ किडा किडा हा 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 त्यानं बाहेर येतात का ते? येतात ना थांबा. खायला येतात का? सांगत होतो ना उदरनिर्वाह यांचा खूप हालाकीचा आहे. म्हणजे धरण असलं तरी पाणी नसेल मी बी इकडं. कारण धरणाच्या बॅक साईडला कधी पाणीच नसते कुठेही जावं तुम्ही.
शेतीवर काय पावसाळ्यात येईल तेवढं. मग हे असं आपण येतो ह्यांच्याकडून थोडं काय मिळेल ती, आणि आता हे असे खेकडी पकडून खायचं. 2-3 दिवसाला येतात. म्हणजे आता त्यांचं दुकान तिथंच आहे आणि टेक्निक खतरनाक आहे. पटापट खेकडी काढत होती. आता जे मी बघत होतं ते मात्र थोडा वेळ लागला, कारण आत होतं म्हटले मोठा आहे, येत नव्हता बाहेर. आपल्याला होतं लेट म्हणून लागायला थोडं. म्हटलं काय की आता येताना भेटतो. चला आता जाऊ आपण वरती. पूर्ण आता गड माया नजरेच्या टप्प्यात आला. हे बघा, पूर्ण गड नजरेच्या टप्प्यात आहे. इकडून थोडी अशी या हॉटेलपासून इकडं वाट गेली अशी, आणि कोण्यापासून इकडं वरती, आणि तिथनं पायरी आहेत अशा वरती, लोखंडी शिडी मार्ग. चला जाऊ आपण आता इथून. आता मी जवळपास 80% गड चढून आलो आहे. ही जी दिसते झोपडी, तिथून ट्रेक आपला चालू होतो. म्हणजे तसं पायवाड तिथंपर्यंत येते. गाड्या तर लागतात त्या गावापास जवळच, जे समोर दिसतात थोडी घरं त्या ह्याच्यापाशी गाड्या लागतात. तिथून आपण मधनं आलो. तिथून वरती चालत चालत त्या करपाडीन वरती आलं की इथून असं खालून साईडनं जागा आहे. या घरापाशी येते. घर म्हणजे हॉटेल. आणि इथून जो वरती नजारा दिसतो वावच, तर या आपल्याला 2 शेड्या पार करून वरती जायचं आहे. इकडं माथेरानचं हिल स्टेशन आहे, इकडं आपल्याला इरशाळगड आहे, साथीदार. समोर बघू शकता पाऊस पडतोय. काय खतरनाक कॅप्चर होतंय. ते समोर वाईट दिसतंय, पूर्ण पाऊस चाललाय तिकडं बघा. इथं आमच्या इथं काय नाही अजून. मागं पूर्ण पांढरं दिसतंय, त्यामुळे पाऊस नाही आहे मागं. इकडून माथेरानवरनं खाली तसाच पाऊस पुढं चालला आहे. चला आपण आता पाऊस यायच्या आधी वरती पायऱ्यांपर्यंत जाऊ.